मुंबई महापौर निवडणुकीआधी राजकीय भूकंपाचे संकेत. ठाकरे गटात खळबळ, शिंदेंचा थेट इशारा. मुंबई महानगरपालिकेच्या सत्ता संघर्षाला आता निर्णायक वळण मिळत आहे. राज्यातील 29 महापालिकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर सत्ता स्थापनेसाठी सर्वच पक्षांची धावपळ सुरू असताना मुंबईत मात्र राजकीय थरार शिगेला पोहोचला आहे. महापौर पदासाठी भाजप, शिवसेना, शिंदे युती आघाडीवर असली तरी पडद्यामागे मोठ्या हालचाली सुरू असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. निवडणुकीचे निकाल लागताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या 29 नवनिर्वाचित नगरसेवकांना थेट वांद्रे येथील पंचतारांकित ताज लँड्स अँड हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला. सत्ता स्थापनेपर्यंत कोणतीही फोडाफोडी होऊ नये, नगरसेवकांवर दबाव येऊ नये आणि गुप्त राजकीय डाव हाणले जाऊ नयेत, यासाठी शिंदे गटाने हॉटेल पॉलिटिक्सची रणनीती अवलंबल्याचं समोर आलं. मात्र या सगळ्या घडामोडींमध्ये ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलेल्या एका विधानाने मुंबईतील राजकीय वातावरण अक्षरशः पेटून उठलं. हॉटेलमध्ये ठेवले तरी संपर्क साधण्याचे अनेक मार्ग असतात, असा इशारा देत त्यांनी अप्रत्यक्षपणे शिंदे गटावर राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केला. यानंतर मुंबईत पुन्हा एकदा फोडाफोडीच्या चर्चांना उधाण आलं. शिंदेंचा सूचक पलटवार, ठाकरे गटात धडकी. या पार्श्वभूमीवर सर्वांचे लक्ष एकनाथ शिंदेंच्या प्रतिक्रियेकडे लागले होते आणि शिंदे यांनी दिलेल्या उत्तराने राजकीय वर्तुळात अक्षरशः खळबळ उडाली. आम्हाला आमच्या नगरसेवकांची अजिबात चिंता नाही. ठाकरेंनी त्यांचे नगरसेवक सांभाळून ठेवावेत. इतकंच नव्हे तर त्यांनी पुढे स्पष्ट केलं, शिवसेना ही घाबरणारी पार्टी नाही. आम्ही कुणाला घाबरत नाही, उलट लोक शिवसेनेला घाबरतात. या एका विधानाने ठाकरे गटात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. कारण राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार महापौर निवडणुकीपूर्वी ठाकरे गटातील काही नगरसेवकांवर संपर्क आणि दबाव टाकण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आधीपासूनच होती. शिंदेंच्या या वक्तव्यामुळे ठाकरे गटात फुटीचे संकेत अधिक गडद झाले आहेत. ताजमध्ये सत्ता किल्ला. शिंदे गटाचे सर्व नगरसेवक सध्या ताज लँड्स एंडमध्ये मुक्कामी असून रोज सकाळ संध्याकाळ बैठका घेतल्या जात आहेत. स्वतः एकनाथ शिंदे दररोज नगरसेवकांना भेटून मार्गदर्शन करत आहेत. नागरिकांची वागणूक कशी असावी, महापालिकेतील कामकाजाची पद्धत, स्थायी समित्यांमधील भूमिका, सत्ता स्थापन होईपर्यंत शिस्त आणि एकजूट, या सर्व बाबींवर शिंदे थेट ट्रेनिंग मोडमध्ये असल्याचं समोर आलं आहे. महापौर निवडणुकीपर्यंत हॉटेल मुक्काम कायम. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दावोस दौऱ्यावर असल्याने महापौरपदाचा भाजप उमेदवार ठरवण्यासाठी आणखी 4 दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यानंतरच मुंबईत महापौर निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. तोपर्यंत शिंदे गटाचे सर्व नगरसेवक हॉटेलमध्येच राहणार असल्याची माहिती खात्रीशीर सूत्रांनी दिली आहे. ठाकरे गटात वाढती धास्ती. शिंदेंच्या विधानामुळे ठाकरे गटात मोठी घबराट निर्माण झाली आहे. आधीच बहुमतापासून दूर गेलेला गट आता आपले नगरसेवक सुरक्षित ठेवण्यासाठी धडपड करत आहे. काही नगरसेवक संपर्काबाहेर असल्याच्या चर्चांनी वातावरण अधिक तापलं आहे. मुंबईत महापौरपदासाठी निर्णायक आठवडा. राजकीय नजरा आता पूर्णपणे मुंबईवर खिळल्या आहेत. एका बाजूला भाजप शिंदे युतीचा सत्ता किल्ला मजबूत करण्याचा प्रयत्न, तर दुसऱ्या बाजूला ठाकरे गटाचा अस्तित्वाचा लढा. महापौर निवडणुकीच्या आधीच सुरू झालंय. ऑपरेशन संपर्क, दबाव आणि राजकीय उलथापालथींचं महायुद्ध. मुंबईत पुढचे काही दिवस राजकारणाला अक्षरशः हादरे देणारे ठरणार, हे निश्चित.